भाग्यश्री बनकर फिजिओथेरपी स्पर्धा आपल्यासमोर कन्झर्वेटिव्ह फिजिओथेरपी ट्रीटमेंट फॉर सुप्रास्पायनल टेंडिनायटिस विथ रोटेटर कफ टेंडिनोपॅथी यावर मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे। तर या पेशंटला ऑर्थोपेडिक सर्जननी डायग्नोज केलं आहे की सुप्रास्पायनल टेंडिनायटिस विथ रोटेटर कफ टेंडिनोपॅथी। MRI आणि एक्सरे वरून यांचं डायग्नोसिस केलेलं आहे। तर ह्या माझ्याकडे पहिल्या दिवशी आलं, यांना कसं पेन होतं ते सांग। मी पहिल्या दिवशी जेव्हा आली तेव्हा मला खूप पेन होतं, मला हात पण वर नव्हता किंवा स्क्रीनही मुवमेंट करता नव्हती येत। मॅडमने मला फिजिओथेरपीच्या सगळं सांगितलं, IFT अल्ट्रासाऊंड वगैरे व्यवस्थित मला ट्रीटमेंट, थोडं पेशन्स ठेवायला सांगितलं। मी तसं जसं मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या एक्सरसाइज केलं, त्यानंतर मी 1 महिन्याने एकदम बदलले। आणि सुप्रास्पायनल टेंडिनायटिस म्हणजे हा प्रश्न पडलाच असेल। सुप्रास्पायनल टेंडिनायटिस इट इज नथिंग बट द इन्फ्लेमेशन और इरिटेशन ऑफ द सुप्रास्पायनल टेंडन। इट इज वन ऑफ द टेंडन ऑफ rotator cuff of the shoulder joint, causes pain, swelling and weakness and restriction of the shoulder joint। हे कॉजेस हे असतात, सिम्पटम्स असतात। आणि कॉजेस कसे असतात, जसं ओव्हरयूज ऑफ द ऍक्टिव्हिटीज किंवा मग जास्त वेट वजन उचलल्यामुळे किंवा रिपीटेड मुवमेंट झाल्यामुळे किंवा मग डिजेनरेटिव्ह चेंजेस आल्यामुळे किंवा मग ट्रॉमॅटिक पडल्यामुळे असे आजार उद्भवू शकतात। आणि रोटेटर कफ टेंडिनोपॅथी म्हणजे काय? रोटेटर कफ टेंडिनोपॅथी मीन्स it is an inflammation or irritation of the tendon of the rotator cuff muscle, that means supraspinatus, infraspinatus and teres minor आणि सबस्कॅप्युलरीज या 4 मसलनी हा रोटेटर कफ बनलेला असतो आणि तो शोल्डर जॉइंटला अटॅच झालेला असतो। याच्यातला एक जरी टेंडन क्लिअर झाला तर असे सिम्पटम्स येतात, पेन, स्वेलिंग, weakness and restriction of the movement of the shoulder joint। आणि याचा कॉज पण तेच असते, ओव्हरयूज ऑफ द ऍक्टिव्हिटीज आणि डिजनरेटिव्ह चेंजेस आणि रिपीटेटिव्ह मुवमेंट। खेळण्यात जास्त स्पोर्ट्स इंजुरी जास्त होऊ शकतो। स्पोर्ट्स इंजुरीमध्ये सुप्रास्पायनल टेंडिनायटिस होऊ शकतो, जास्त टिअर होतात त्या सुप्रास्पायनल टिअर। आणि असे टिअर झाल्यामुळे मग खांद्याचे दुखणे वाढते। खांद्याचे दुखणे म्हणजे अशक्तपणा येतो, रात्री झोप नाही येत आणि खांद्याच्या वेदना होतात, तसंच हात वर उचलू शकत नाही, असे सिम्पटम्स येतात। आणि याच्यात अजून पण याच्यात डायग्नोज केल्या जाते की फ्रोजन शोल्डर मध्ये काय असते ना, रेस्ट्रिक्शन ऑफ द मुवमेंट आणि सिव्हिअर पेन असते। याच्यात जसं पेन असते, नाईट पेन वगैरे असते, पण थोडासा हात वर उचलल्याने थोडा वर जाऊ शकतो, पण फ्रोजन शोल्डर मध्ये नाही जाऊ शकत। याच्यात वीकनेस असल्यामुळे हा थोडासा हलका आपण वर उचलू शकतो हात, पण याच्यात पण तेवढं दुखणं असते, पण ते डायग्नोज MRI आणि US याच्यावरूनच कळतं। म्हणून मग या पेशंटला डायग्नोज केलेलं आहे सुप्रास्पायनल टेंडिनायटिस विथ रोटेटर कफ टेंडिनोपॅथी। तर ह्या माझ्याकडे आल्या तेव्हा यांचं शोल्डर इतकं पेनफुल होतं की काय सांगू, खूप पेन आणि त्यांची चेहऱ्यावरची स्थिती पण मला इतकं वाईट वाटत। मग यांना धीर दिला की तुम्ही थांबा, मी तुमचं पेन कमी करते। मग यांना म्हटलं तुम्ही पेशन्स ठेवा आणि फेक ठेवा। पेशन्स आणि फेक ठेवल्यानंतरच मला रिझल्ट चांगले मिळतील। मग यांनी जसं मी म्हणत गेले तसं ऐकत गेल्या। नंतर या पहिल्या दिवशी आल्या तर मी यांना फक्त रेस्ट सांगितली, 2-3 दिवस रेस्ट करा। आणि मग तिसऱ्या-चौथ्या दिवशी आल्या तर मग यांना आयसिंग करायला सांगितलं। आयसिंग करता या माझ्याकडे यायच्या। मग आयसिंग केल्यानंतर मग यांना फिजिओथेरपी ट्रीटमेंट इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोथेरपी ट्रीटमेंट म्हणजे मग मी IFT आणि अल्ट्रासाऊंड द्यायला सुरुवात केली। IFT म्हणजे इंटरफेरेन्शियल थेरपी आणि अल्ट्रासाऊंड थेरपी फिजिओथेरपी मोडमध्ये मी यांना दिल्या। मग 5-6 दिवसांनी यांचं पेन कमी झालं आणि मग मी यांना स्टार्ट केलं एक्सरसाइज। गुड। बाजूला कर, बाजूला, हा असं कर। असं
बढिया इकडे हो ना हां बढिया गुड 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 आणि स्ट्रेचिंग कर असं गुड व्हेरी नाईस आता बस बस ठीक आहे सो असं कर गुड व्हेरी नाईस गुड गुड एक्सलंट एक्सलंट अच्छा आडवं कर ओ व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस मागे कर व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस अशा चारही प्रकारे करायचं 10 वेळा दिवसात 2 वेळा ठीक आहे. आणि मग उशीचं केलं का उशीचं आयसोमेट्रिक असं करून हे फिक्स ठेवायचं ती उशी नक्की ते खाली आहे टाकता पहिला समजा तर प्रेशर असं गुड पोट रिलॅक्स तर हे 10 वेळा करायचं असं असं मजाच ताकद नाही हां हां ते विकनेस पण असल्यामुळे काय असं करायचं हां गुड ठीक तो त्या एक्सरसाइज कशा स्टार्ट केल्या आहेत जसं मी शोल्डर प्रेसिंग एलिव्हेशन या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे शोल्डर प्रेसिंग एलिव्हेशन एक्सरसाइजेस आयसोमेट्रिक एक्सरसाइजेस होल्ड रिलॅक्स टेक्निक स्टेटिक वॉल एक्सरसाइजेस वॉल क्रिपिंग आणि पुल अप अँड पुशअप एक्सरसाइजेस आणि मग पुल अप अँड पुशअप पेंडुलर एक्सरसाइजेस ह्या सगळ्या एक्सरसाइज दिल्या आणि नंतर मग स्ट्रेचिंग एक्सरसाइज द्यायचा प्रश्न पडला मग स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस मी मग रेजिस्टर एक्सरसाइज विथ थेराबँडनी सुरू केला रेजिस्टर एक्सरसाइज विथ थेराबँडनी पण यांचा प्रोग्रेस वाढायला लागला हाताचा चांगला जायला लागला आणि यांना पहिले स्टार्टिंगला ओव्हरव्ह्यू म्हणजे 90च्या अबोव न्यायला नव्हती सांगत त्यांना पहिले हँड कारण 90च्या अबोव पेन होतं म्हणून मी यांना टाळलं 90च्या अबोव नको जायला पाहिजे म्हणून म्हणजे अबोव हेड नाही जायला पाहिजे त्या ॲक्टिव्हिटीज म्हणून अवॉइड केल्या आणि नंतर याच्यात जसं जसं याच्या वाढायला गेल्या प्रगती व्हायला लागली विदाऊट पेननी ते जायला लागलं मग यांना सुरुवात केली की तुम्ही करा मग यांनी स्ट्रेचिंग एक्सरसाइज विथ थेराबँडनी सुरुवात केली आणि नंतर मग सेननी एक्सरसाइज इन द फॉर्म ऑफ बॉटलनी मग दिल्या मग पाण्याची बॉटल भरली 1-1.5 किलोची आणि त्यांना मग उचलायला लावली मग त्यांनी वर उचलली तर मला खूप छान वाटलं उचलल्याबरोबर म्हटलं छान हात आला यांचा आणि मग वर उचलला आणि हात मग वर खाली बाजूला वगैरे नेला आणि मग सुरळीत त्या एक्सरसाइज 4-5 दिवस सुरू ठेवल्या नंतर 10 दिवसपर्यंत त्या एक्सरसाइज त्यांनी सुरू ठेवल्या मग त्यांचा हात अगदी छान आला बरा वाटला मग त्यांना खूप बरं वाटायला लागलं मग त्या घरच्या ॲक्टिव्हिटीज करू लागल्या आणि मग गाडी पण चालवू लागल्या मग त्यांना काहीच हरकत नव्हती पेन नाहीसं झालेलं होतं आणि त्याचं पेन पण त्यांच्याकडून माझा फीडबॅक विचारून घ्या तुम्हाला कसं वाटत होतं शेवटच्या दिवशी मला सांगा पूर्ण फिजिओथेरपी झाल्यानंतर खूप छान वाटतं की जेव्हा मी सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला सुरुवात केली मी तिला गाडी ड्राईव्ह केली तर खूप मला छान वाटतं कारण 4 महिने बिलकुल गाडी चालवली नव्हती म्हणजे कॉन्फिडन्स आला मला म्हणजे कॉन्फिडन्स मला लूज झाला होता तो परत आला तर खूप छान वाटतं आणि मॅडमची ट्रीटमेंटमुळे मला खूपच छान वाटतं मॅडमने पेशन्स ठेवून सगळं काही केलं माझं आणि मलाही पेशन्स ठेवून सगळं काही केलं त्याबद्दल मॅडमची ओके आणि या पेशंटनी म्हणजे खरं म्हणजे त्यांचं कोऑपरेटिव्ह नेचर बघून मला उत्साहित वाटायचं की त्यांच्याबद्दल की हे करतात करूया म्हणून मग मी मन लावून यांच्याकडून सगळ्या एक्सरसाइज करून घ्यायच्या ह्या पण करायच्या आणि यांचं कोऑपरेटिव्ह नेचर असल्यामुळे या बऱ्या होऊ शकल्या आणि 100% या पेशंट रिकवर झाल्या माझ्याकडून याबद्दल खूप तुमचं कोऑपरेटिव्ह नेचर धन्यवाद माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा